भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती। फॉरेन्सिकसह एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाची तपासणी। एसआयटी कडून ऑफिस सील। खरात प्रकरणावरून तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचा आरोप। शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारेंमध्ये ट्विटरवरून वार पलटवार। देशात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही। लोकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नये। इंधन खतांचा काळा बाजार झाल्यास कारवाई। मुख्यमंत्र्यांचा इशारा। राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपांच्या बाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा। इंधन साठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांची पंपांबाहेर गर्दी। इराणचा भारताला सर्वात मोठा दिलासा। होर्मुझमधून भारतीय जहाजांना जाण्याची परवानगी। भारताचा इंधन टंचाईचा प्रश्न सुटण्यास होणार मदत। मुंबई आणि नवी मुंबईत घरांसंदर्भात 2000 कोटींचा घोटाळा। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचा IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शेत रस्ते अडवणारे थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी होणार अपात्र। आधार कार्ड फार्मर ID तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्र्यांचा निर्णय। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात शोभायात्रेचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरींच्या हस्ते श्रीरामाची पूजा। पूजन आरतीनंतर फडणवीस गडकरींनी ओढला रामरथ। सोलापूरला अवकाळी गारपिटीने झोडपलं। मोहोळच्या पापरी परिसरातल्या फळबागांना मोठा फटका। गारपिटीने द्राक्ष बागा उद्ध्वस्त। बेदाणा उत्पादनाची ही नासधूस। तर कोकणातही पावसाची हजेरी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं नमस्कार, स्वागत। मी विलास बडे। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। नाशिकच्या भोंदू खरातनं भल्या भल्यांना गंडा घातला। लोकांकडून चिंचोक्याचे लाखो रुपये उकळले। एवढंच नाही तर त्यानं औषधं जडीबुटी देऊन लोकांना टोप्या घातल्या। या सगळ्या बुवाबाजीत त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली आता ते सगळे एसआयटीच्या रडारवर आले। त्यामुळे आयुर्वेदिक दुकानांसोबत ज्वेलर्सचे सुद्धा धाबे दणाणले। खरात भोवती कारवाईचा फास आवळला। आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांची होणार चौकशी। श्री शिवनिका संस्थेच्या ट्रस्टची आर्थिक नाकाबंदी। दैवी शक्ती असल्याचा दावा करून भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय। या नराधम भोंदू भोवती आता पोलिसांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे। त्याच्या प्रत्येक गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर गुरुवारी एसआयटी पथकानं अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची झाडाझडती घेतली। या ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्येच महिलांचं लैंगिक शोषण झालेलं होतं आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आता हा सगळा तपास केला जातोय। फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। एसआयटीचे अधिकारी आहे, स्थानिक पोलीस आहे, असे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत, चौकशी करतायत, पुरावे गोळा करण्याचं विशेषतः काम केलं जातंय। भोंदू अशोक खरात आपल्याकडे आलेल्या व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी विविध उपाय सांगायचा। 1 लाख रुपयांच्या एल्विश हनीचे तो तब्बल 9 लाख रुपये घ्यायचा। विशेष म्हणजे बाजारात 100 रुपये किलो दरानं मिळणारे जंगली चिंचोके आणि बनावट खडे लॉकेटमध्ये टाकून त्याची 10,000 ते 1 लाखापर्यंत विक्री करायचा। आता या प्रकरणी तपास सुरू झालाय। नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर्सही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय। संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नाची खरेदी केल्याची माहिती मिळतेय। बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। अनेक भक्तांना त्याने पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी देखील दिली।
त्यामुळे आता पोलिसांनी ही काळी कस्तुरी पांढरी कस्तुरी हा भोंदूबाबा कुठून आणायचा याचा शोध सुरू केला. इतकंच नाही तर अनेक भक्तांना त्याने वेगवेगळ्या प्रकारचे खडे देखील दिले. त्यामुळे हे खडे कुठून आणले याचाही शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय. या ट्रस्टचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. अशोक खरातनं भाविकांना गंडा घालून नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि नवी मुंबईत कोट्यवधींची माया जमवली. खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली जमीन, घरं, प्लॉटबाबत चौकशी सुरू आहे. खरातकडे आतापर्यंत 40 कोटी रुपयांच्या घरात संपत्ती आहे असं कळतंय. भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावरती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. अनेक जागांमध्ये तो पार्टनर आहे. मोठ्या प्रमाणात त्याचे सातबारे देखील पोलिसांना आणि SITला मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी आणि SITने या सगळ्या तपासासाठी एक स्वतंत्र पथकच नेमलं आहे. आत्तापर्यंत या पथकाकडे तब्बल 50हून अधिक सातबारा उतारे आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार आढळून आल्याची देखील माहिती समोर आली आहे. अशोक खरातवर अनेकांनी श्रद्धा ठेवली, पण त्या श्रद्धेचा त्यानं गैरफायदा घेतला. आता राज्य सरकारनं खरातवर कायद्याचा बडगा उगारलाय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीनं विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेलं आहे. कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे. खरातच्या अटकेनंतर बोवाबाजीत अडकलेल्या नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळातल्या भाषणात अशा नेत्यांना जाहीर कानपिचक्या दिल्यात. आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. खराची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याची आणखी काही काळी कृत्य समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच खरातभोवती कारवाईचा फास आवळत चालला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. आपण सुरुवातीला जेवढा विचार केला होता ना, त्याच्या कितीतरी खोल हे सगळं प्रकरण आहे. त्याची व्याप्ती कितीतरी मोठी आहे. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. त्यानं एकाला कोट्यवधींचा गंडा घातला. लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा त्यानं विश्वासघात केला आणि लोकांना देशोधडीला लावलं. अवतार पूजा केली नाही तर मृत्यू अटळ. हातातील तांदूळ सांडले तर नाक डसे. भोंदू खरातचा नवा कारनामा समोर. पुण्यातील व्यावसायिकाला 5 कोटींचा गंडा. जगाच्या पाठीवर 21 देशांत फिरून परिसशक्ती प्राप्त करून देण्याची बतावणी भोंदू खरातनं केली होती. एवढंच काय, पण नागदंशानं मृत्यूची भीती दाखवून खरातनं राजेंद्र जासूद या व्यावसायिकाला 1-2 नव्हे तर तब्बल 4 ते 5 कोटींचा गंडा घातला होता. या फसवणुकीची तक्रार आता जासूद यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात दाखल केली आहे. खरातनं जासूद यांना कसं आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची फसवणूक केली याचा उलगडा आता झाला आहे. भोंदू खरातचा फंडा, लुटीचा धंदा.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून देण्याचं आमिष दाखवून खरातनं जाळ्यात उडलं. अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल अशी भीती घालत सुरुवातीला खरातनं 90 लाखांची मर्सिडीज कार जबरदस्तीनं स्वतःच्या नावावर करून घेतली. धक्कादायक म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 रोजी मिरगाव इथल्या मंदिरात पूजेदरम्यान लॉजिस्टिकच्या बनावट नागाचा वापर करून ईशान्येश्वर महाराज आले असं सांगत नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव त्यानं रचला होता. नागदेवतेनं तुम्हाला दर्शन दिलं. आता पुढील 5 वर्षात 21 देशांमध्ये जाऊन तिथल्या मातीला स्पर्श केल्यानंतर परिसशक्ती प्राप्त होईल असं आमिष खरातने जासूद यांना दिलं. आणि त्यानंतर म्यानमार, ग्रीनलँड, अमेरिका, युगांडा, इजिप्त आणि बांगलादेश यासह अनेक देशांचा प्रवास त्यानं जासूदच्या खर्चानंच केला. डिसेंबर 2018 साली म्यानमार आणि त्यानंतर जून-जुलै 2019 साली ग्रीनलँड देशात या भोंदूनं परदेशवारी केली. त्यानंतर अमेरिकेत घेऊन जाण्याचा आग्रह धरला. अमेरिकेतील एका रुग्णालयात जासूद यांनी 4 वेळा खरातवर महागडे उपचार केले. त्यासाठी एकूण 29,81,000 रुपये इतका खर्च बळजबरीने करण्यास भाग पाडण्यात आले. ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना खरातनं कैलास मानसरोवरला स्वर्गाचं पहिलं टोक तर ग्रीनलँडला दुसरं टोक असतात असं सांगून फरशीवर झोपला आणि स्वर्गात गेल्याचं सांगितलं. हे सगळं बघून आपली फसवणूक होत असल्याचं जासूद यांच्या तेव्हाच लक्षात आलं. परदेश प्रवास तर झालाच, पण खरातची भूक संपत नव्हती. अवतार पूजेच्या नावाखाली परदेश प्रवास आणि अमेरिकेतील वैद्यकीय उपचार करून घेतल्यानंतर खरातनं जासूदला उत्तर पूजा करण्यास सांगितलं आणि त्यासाठी नवी वास्तू पाहिजे असं म्हणत मिरगावातील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी तब्बल 1,11,00,000 रुपये उकळले. मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी खरातनं जासूदकडून 1,11,00,000 रुपये वसूल केले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्तानमधून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेण्यात आलं. त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून 29 लाखांचं सागवानी लाकूड जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडल्याने तक्रारीत म्हटलंय. हे सर्व व्यवहार जासूद यांनी RTGS आणि ऑनलाईन माध्यमातून केल्याचं FIR मधून समोर आलं. खरातकडून लुटलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर जासूद यांनी त्याच्यावर खर्च केलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी खरातनं जासूद यांच्यावरच वावी पोलीस ठाण्यात 5 कोटींच्या खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप जासूद यांनी केलाय. या सगळ्या प्रकरणावर जासूद यांना गाठून न्यूज 18 मराठीनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण कोर्टात असल्यानं जासूद यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. की अटकपूर्व जामीन घेतल्यामध्ये तो कशात घेतलाय? खंडणीच्या याच्यामध्ये खोटी तक्रार होती यामध्ये. कोणी खोटी तक्रार केली तुमच्यावरती? नाही, मी बोलू शकणार नाही समजा. सॉरी प्लीज. म्हणजे काय कोर्टाची परमिशन नाही आहे. कोर्टाची परमिशन मला आज मिळाल्यानंतर मी बोलेन. तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय, मग बोलायला काय? आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की बोलायचं नाही कुणाशी, म्हणून मी नाही बोलत. सध्या SIT आणि नाशिक पोलिसांकडून भोंदू खरातची कसून चौकशी केली जाते. शिवाय 5 कोटींच्या खंडणी प्रकरणाचाही समांतर तपास SITनं सुरू केलाय. भोंदू अशोक खरातचे दररोज समोर येणारे कारनामे धक्कादायक आहेत. आगामी काळात आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. शिर्डीहून हरीश दिमोटे आणि नाशिकहून लक्ष्मण घोटाळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी. भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. आता तुम्ही म्हणाल किती कारनामे सांगणार आहेत, पण त्याचे कारनामेच इतके आहेत की डोकं चक्रावून जात आहे. नाशिकच्या वावी इथं पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडून टाका असं सांगत त्यानं ते पाडण्याचा घाट घातला होता. पुरातन मंदिर आहे हे आणि मंदिराची शक्ती संपल्याचा दावा त्यानं केला. म्हणजे हा किती ठार वेडा होता. त्यामुळे हे मंदिर जमीनदोस्त करा असा सल्ला त्यानं दिला. गावकऱ्याने मंदिर पाडण्यास नकार दिला. वावी इथं पुरातन महादेव मंदिरातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला, हरीश दिमोटेने. या मंदिरामध्ये महाराज हे यादवकालीन मंदिर आहे. हे इसवी सन 11व्या शतकातलं असल्यामुळे आता कमीत कमी 1000 वर्षाची वास्तू आहे.
तर अशा वास्तूच्या बाबतीमध्ये त्या बाबांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलं होतं इथं. होती की त्याला स्वतःचं महत्व वाढून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की हे मंदिर पाडा. परंतु हे 1100 वर्षापूर्वीचं मंदिर असताना हिची जी पिंड आहे ही पूर्वभिमुख आहे. आज जी काशीमध्ये दिसती ती पिंड इथे, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात नसेल कुठेच ही तुम्हाला अशी पिंड बघायला मिळणार नाही. हा भोंदू अशोक खरात त्याच्या गावातले नागरिक, शाळेतील मित्रांनाही त्याच्या कृत्यानं धक्का बसलाय. या नराधमाला, त्याला साथ देणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता होऊ लागली. अशी व्यक्ती जर जन्माला येऊन फायदा काय? जर एखाद्या स्त्रियांची म्हणा किंवा त्याला जोडून जे अधिकारी म्हणा किंवा जे लोक असतात त्याचे साथीदार यांनी काळकृत्य करणं, अशा माणसाला जगण्याचा अधिकार काय दिला सांगा तुम्ही मला? त्या माणसाला कमीत कमी फाशी होणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे, आम्हाला हे वाईटच वाटतंय बरं का. अशी परिस्थिती कुठंच नको व्हायला. आणि असं स्त्रियांना अशी तकलीफ व्हायला नको. आणि अशा चांगलं नाव झालेलं होतं, पण तिने हे दूषित नाव केलं, तर ते अशा माणसाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे 100%. तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं त्याच गावातल्या लोकांना वाटतंय. कधी काही त्याला अभिमान वाटत होता, कारण त्यांना माहीत नव्हतं हा किती भोंदू आहे. अशोक खराच्या प्रकरणावरून राज्यात रान पेटलं. असं असताना दोन्ही शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्येही ट्विट युद्ध रंगलं. शिवसेनेतल्या शीतल म्हात्रेंनी थेट ठाकरेंच्या सेनेच्या मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला. शीतल म्हात्रेंनी खरातला मविया काळात दिलेल्या पाण्यावरून निशाणा साधला. म्हात्रेंनी ट्विट केल्यावर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हात्रेंवर टीका करत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी हे सगळं करत असल्याचं म्हणत घणाघात केला. दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरून वाद रंगल्याचं दिसून येत आहे. तर आता एक प्रकारे राजकीय स्कोर सेट करण्याचा सुद्धा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून सुरू आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या आरोप प्रत्यारोपांमध्ये शिवसेनेमध्ये हे वाकयुद्ध रंगलंय. दरम्यान शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यात रंगलेल्या ट्विट वॉरमध्ये नेमकं काय घडलंय बघूया. क्रूर कर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पडेल असं शीतल म्हात्रे म्हणतायत. तुमचा व्हिडिओ मॉर्फ केला आहे असं तुम्ही म्हणाला होता. तो सुर्वे प्रकरणातला त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो, असं उत्तर सुषमा अंधारेंनी दिलं. त्यावर त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, ताई खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या. मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही किती नाचलात तरी तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही. त्यावर सुषमा अंधारे पुन्हा म्हणाल्या, विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेनं करावी लागेल. आवरा स्वतःला, मला संशोधन करण्याची वेळ आणू नका. याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्त्वाचं असतं ना, आहे की नाही. ज्यांचा स्वतःचा नैतिक स्तरच काही नाही अशांच्या बोलण्याचं आपण काय मनावर घ्यायचं बरं. म्हात्रेबाईंच्या, ज्यांना अजूनही हे सिद्ध करता आलं नाही की रॅलीतला जो व्हिडिओ होता सुर्वेसोबतचा तो ओरिजिनल होता का मॉर्फ होता, हेच ज्यांना अजून ठरवता आलं नाही, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. मी एक ट्विट केलं होतं की ताज का राज म्हणजे नक्की काय आहे, हे कशाशी, हे अशोक खरात यांच्याशी कसं कनेक्टेड आहे आणि ही मीटिंग कुठे झाली होती, या मीटिंगला कोण उपस्थित होते आणि जी पाण्याची जोडणी त्यांच्या फार्म हाऊसला दिली गेली ती नक्की कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली, असा मी एक उल्लेख केला. आणि याचं उत्तर काही कारण नसताना सुषमाताईंनी याच्यामध्ये उडी मारून याचं काहीतरी हा विषय पूर्ण भरकटवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, कशासाठी केलं, हा प्रश्न मलाही पडलेला आहे. दोन्ही शिवसेनेतल्या महिला नेत्यांमध्ये ह्या आगामी विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांच्या निवडणुकीवरून वार पलटवार सुरू झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत असताना आम्ही कधीही लता वहिनींवर हल्ले चढवले नाही किंवा भुसे, शिरसाट, शंभूराज यांच्यावर बोलताना त्यांच्या घरातल्या स्त्रियांवर कधी बोललो नाही. मात्र त्यांच्यावर बोलल्याशिवाय आपण कसे मोठे उत्तम भाट आहोत हे सिद्धच होणार नाही
असं ज्यांना वाटतंय आणि विधान परिषद मिळवण्यासाठी हेच जणू क्वालिफिकेशन आहे असं ज्यांना वाटतंय त्यांच्याकडून ही गोष्ट त्यांना काय झोंबलेलं आहे हा मलाही प्रश्न पडला आहे आणि हे नक्की त्यांना झोंबलं आहे की दुसऱ्या कोणाला तरी झोंबलेलं आहे म्हणून त्यांना हे ट्विट करवतायत की काय असंही मला वाटतंय. राज्यसभा तरी त्यांना मिळेल की काय असं त्यांना वाटत होते, तीही संधी त्यांच्याकडून हुकली गेली. त्याच्यामुळे हे आपल्याला न मिळालेल्या संधीचं कुठेतरी दुःख ठसठसतंय त्यांच्या मनात आणि तेच त्यांच्या ट्विटद्वारे बाहेर निघतंय असं मला वाटतंय. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सतत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवांमुळे पक्षात सुद्धा आता खदखद आहे, खटके उडायला सुरुवात झाली आहे. अंतर्गत मतभेदांनी आधीच पक्षात उभी फूट पडलेली होती. 2 पक्ष झाले, आता पुन्हा नव्या गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं सेंटर पॉइंटला आहे संजय राऊत. उद्धव ठाकरेंनी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. बैठकीतील इनसाइड स्टोरी उद्धव ठाकरेंच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. मुंबईतील बैठकीत काय काय घडलं ते आता सविस्तरपणे पाहूयात. मवियाला मिळालेल्या राज्यसभेच्या जागेवरून बैठकीत वादाची ठिणगी पडली. राज्यसभेची जागा देण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यावर तुम्ही राष्ट्रवादीशी बोला अशी भूमिका घेतली होती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्याचवेळी प्रियंका चतुर्वेदींनी आक्षेप घेतला. आय वॉन्ट टू प्रोटेस्ट. वाय इज संजय राऊत गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेणार असं म्हणत संजय राऊत यांची बाजू घेतली. तर 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला असा प्रश्न मराठवाड्यातील खासदारांना उपस्थित केला. बैठकीतील नाराजीची मालिका इथंच संपत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून कोणतीच मदत मिळाली नाही, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते शिवसैनिक नाराज आहेत. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रकृतीमुळे उद्धव ठाकरेंवर मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत असा मुद्दा संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. परिणामी मुंबईतील बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी फारसा संवाद साधला नाही. ते जरा रागातच होते असं देखील एका खासदारानं सांगितलं. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो. मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा माझा जन्मापासून मी सदस्य आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील इनसाइड स्टोरीनं पक्षातील मतभेद समोर आले. त्यामुळे विरोधकांनी टीका करण्याची चांगलीच संधी साधून घेतली. एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे. उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो. विरोधकांनी केलेली टीका राजकीय असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेनं जिद्दीनं लढवली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत लागणारी आर्थिक ताकद आणि मोठं पाठबळ देऊ शकत नसल्यामुळे आदित्य ठाकरे सक्रिय झाले नाहीत. याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. सत्ता गेली 2022मध्ये, तेव्हा काही कालावधीनंतर सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो जो काही टेम्पो होता तो टेम्पो हळूहळू कमी होत गेला, ही वस्तुस्थिती आहे. तो वाढवायचा की तसाच ठेवायचा की आहे तशीच भूमिकेत राहायचं, हे त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात निर्माण झालेले मतभेद उद्धव ठाकरेंना विचार करायला लावणार आहे. राज्यभर फिरून नागरिकांशी संवाद साधणं, शिवसैनिकांच्या भावना समजून घेत पक्ष बळकट करणं हे काम ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंना प्रकृतीमुळे मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे जोपर्यंत मुंबई सोडून राज्यभर फिरणार नाहीत
गाव पातळीवरील शिवसैनिकांना बळ देणार नाही तोपर्यंत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार नाही. परिणामी आदित्योदय होऊन त्याची किरणं राज्यभर पसरली तरच ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय फायदा होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. राज्यात इंधन तुटवड्याच्या चर्चांनी नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे. आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होईल या भीतीनं अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कोकणातील खेडमध्ये 80 ते 90% पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आलेत. डोंबिवलीत अवघ्या 2 तासात इंधन संपलं, त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातानं परत जावं लागलं. तर नांदेडमध्ये पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान अफवांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये असं आवाहन करण्यात आलंय. तर इंधन तुटवड्याची ही जी अफवा पसरवण्यात आली, अशी अफवा पसरवणाऱ्यांवर सुद्धा या पुढच्या काळात कारवाई केली जाणार आहे. देशात किंवा राज्यात कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही आहे आणि त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये आणि पंपांवर अशा प्रकारे शॉर्टेज आहे असं समजून गर्दी करू नये. आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरामध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात. आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळा बाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान LPG तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन वाटप केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय आवश्यक केरोसिन वितरण निश्चित करण्यात आलं. मार्च-एप्रिल 2026 मध्ये केरोसिन वाटप राज्यात 3 सरकारी तेल कंपन्यांकडून केलं जाणार आहे. एकूण वाटपाच्या 85% केरोसिन पहिल्या 15 वाड्यात सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. दरम्यान ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन मिळवण्यासाठी पात्र असणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या 27व्या दिवशी इराणनं भारताला एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतासह मित्र देशांच्या जहाजांना हुर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यात आलाय. चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तानच्या जहाजांना हुर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिका, इस्रायल आणि संघर्षात सामील असलेल्या आखाती देशांच्या जहाजांना मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाहीये. दरम्यान भारताचं LPG घेऊन निघालेलं अपोलो ओशियन हे जहाज मंगळुरू बंदरामध्ये दाखल झालंय. भारताची आतापर्यंत 5 जहाजं हुर्मुझ पार करून आली आहेत, तर 4 जहाजं लवकरच दाखल होतील. याशिवाय भारताची 18 जहाजं हुर्मुझच्या आसपास अडकून पडल्याची माहिती सरकारकडून मिळतीये. अमेरिकेकडून 5 दिवस युद्धविराम असतानाही इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या इराणनं पुन्हा एकदा जगाची आर्थिक नाडी आवळण्याचा इशारा दिलाय. हुर्मुझ नंतर आता इराणची वक्रदृष्टी बाब अल मंदेब या सामुद्रधुनीवर पडली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं लष्करी हल्ले सुरू ठेवले किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर हा जलमार्गही बंद केला जाऊ शकतो असे संकेत IRGCनं दिलेत. बाब अल मंदेब सामुद्रधुनीला धोका निर्माण करण्याची इराणकडे पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे हुर्मुझप्रमाणेच इराण बाब अल मंदेब या सामुद्रधुनीवर सुद्धा नाकाबंदी करू शकतो असं IRGCनं आपल्या निवेदनात म्हटलं.
इस्रायलमध्ये होणाऱ्या इराणच्या हल्ल्यांची तीव्रता वाढलेली दिसून येते. इराण सतत इस्रायलवर जोरदार हल्ले करताना दिसतोय. इस्रायलच्या काफर कासिम शहरावर इराणनं क्लस्टर बॉम्बनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. हा बॉम्ब एका कारवर पडल्याचं दिसून आलं. तर हे युद्ध कुठेतरी थांबेल असं वाटत होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. अमेरिकेनं जरी 5 दिवसांसाठी इंधन साठ्यांवर हल्ला करणार नाही असं सांगितलं असलं तरी इस्रायल आणि त्याचबरोबर इराण या 2 देशांमध्ये एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले अजूनही सुरूच आहेत. आणि एक प्रकारे चर्चा सुरू आहे आणि चर्चेतून मार्ग निघेल असं ट्रम्प यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा वस्तुस्थिती तशी नाहीये आणि हे युद्ध सध्या तरी थांबण्याचं नाव घेत नाहीये. याच सगळ्या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढेही बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. माझ्या सहकारी फरासोबत. धन्यवाद विलास. आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाच्या एसआयटी कडून झाडाझडती. फॉरेन्सिकसह एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाची तपासणी. एसआयटी कडून ऑफिस सील. खरात प्रकरणावरून तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचा आरोप. शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारेंमध्ये ट्विटरवरून वार पलटवार. देशात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही. लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. इंधन आणि खतांचा काळा बाजार झाल्यास कारवाई. मुख्यमंत्र्यांचा इशारा. राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा. इंधनसाठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांची पंपाबाहेर गर्दी. इराणचा भारताला सर्वात मोठा दिलासा. हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना जाण्याची परवानगी. भारताचा इंधन टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घरांसंदर्भात 2000 कोटींचा घोटाळा. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा IRS अधिकारी सचिन मोटेंवर गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. शेतरस्ते अडवणारे थेट 5 वर्ष. सरकारी योजनांसाठी होणार अपात्र. आधार कार्ड, फार्मर ID तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्र्यांचा निर्णय. नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिराचं शोभायात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रीरामाची पूजन. राम आरतीनंतर फडणवीस आणि गडकरींनी ओढला रामरथ. आणि सोलापूरला अवकाळी. गारपिटीनं झोडपला मोहोळच्या पापरी परिसरातील फळबागांना मोठा फटका. गारपिटीनं द्राक्ष बागा उद्ध्वस्त. बेदाणा उत्पादनाची ही नासधूस. तर कोकणातही पावसाची हजेरी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. भारतामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशननं दिली आहे. 10 ते 12 दिवसांमध्ये परिस्थिती सुरळीत होणार आहे. जगातल्या 5 देशांना इराणकडून परवानगी देण्यात आल्याचं ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशननं सांगितलंय. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन मिळणार आहे. 37,44,000 लिटर केरोसिन वाटपाला केंद्रानं मंजुरी दिली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्हा प्रशासनासोबत तातडीची बैठक घेतली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. गिरीश महाजन यांनी गॅस, पेट्रोल, डिझेलच्या साठ्याचा आढावा घेतला. राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांनी लांबच लांब रांगा लावल्या. इंधन साठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपाबाहेर गर्दी केली.
वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपेल या अफवेमुळे ते भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांनी रांगा लावल्या. त्यामुळे वाशिम शहरातील तसंच जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे ठाक पडलेत. आवश्यकता नसतानाही अति प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल भरण्यात येत असल्यानं पेट्रोल डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतोय. पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा नांदेडमध्ये पसरली. या अफवांमुळे नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळली. अतिरिक्त विक्री वाढल्यानं इंधन टंचाई निर्माण झाली. त्यामुळे मर्यादित इंधन विक्री करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढलेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणामध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचं आणि 4 चाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंत इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिलेत. गॅस सिलेंडर पाठोपाठ आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं रत्नागिरीच्या खेडमधील 80 ते 90% पेट्रोल पंप तात्पुरते बंद करण्यात आले. जे पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती सुद्धा पाहायला मिळाली. मनमाड शहरात पेट्रोल मिळत नसल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या. नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अमरावतीच्या मोझरीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रामगढीमध्ये उत्सव साजरा करून महाप्रसादाचं आयोजन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल मिळत नाही, लोकांना रांगा लावाव्या लागतायत, हीच खरी परिस्थिती आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. एक ब्रेकिंग न्यूज आहे. पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. तर युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि राज्यांची सज्जता यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल? एकीकडे टेन्शन आहे पेट्रोल डिझेलचं असेल किंवा गॅस विषयीचं, तर दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांची आता मुख्यमंत्र्यांसोबत होणारी ही बैठक, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरा, आपण जर पाहिलं असेल तर युद्ध सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू आहे. मात्र त्याच्या मोठ्या झळा आपल्याला आशिया खंडातल्या भारत या मोठ्या देशाला सोसाव्या लागताना पाहायला मिळतात. इंधनाचा मोठा तुटवडा आहे आणि यामुळे मध्य पूर्वेतला जो वाढता भूराजकीय तणाव आहे, अशा पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत महत्वपूर्ण आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळणार आहेत. उद्या साधारणतः VC द्वारे पंतप्रधानांची बैठक असेल आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला ऑनलाईन उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की लोकसभेमध्ये निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं की युद्धाचे परिणाम आशिया खंडामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अनेक देशांना होताना पाहायला मिळतात. त्यातल्या भारत देशाला देखील याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात सोसावे लागणार आहेत. इंधनाचा मोठा तुटवडा असल्या कारणामुळे केरोसिनला देखील आपल्याला महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेली आहे. आता उद्या नेमका मोदी काय संवाद साधतात सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं. बरोबर आहे तुषार, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. डोंबिवलीमधील एका शाळेमधील ट्रस्टीच्या मुलानं शिक्षिकेला शरीर सुखाची मागणी केली. मेसेज आणि व्हिडिओच्या माध्यमातून ही मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मनसेनं शाळेत जाऊन जोरदार गोंधळ घातला. मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर ट्रस्टीच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पळवायचा प्रयत्न केला ना, कोण पळवणार?
आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 37 वर सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचे लायनर गरम झाले, त्यामुळे आग लागली. घाटातील पोलीस आणि खोपोली अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं ही आग विझवण्यात आली. ही तातडीनं आग विझवण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर आता हे सिलेंडर चेक करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नरहरी झिरवळ यांच्या व्हिडिओवरून राज्यामध्ये पुन्हा राजकारण तापलंय. हा व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय. लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार केल्याचं ते म्हणाले. तसंच झिरवळ यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. शेतरस्ते अडवणाऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. शेतरस्ते अडवणाऱ्यांना 5 वर्ष सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. शेतरस्ते अडवल्यास आधार कार्ड, फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक केलं जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतलाय. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप केले. DDSR कंपनीच्या नावाखाली सुमारे 20 प्रकल्प राबवत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्यात आल्याचा दावा केलाय. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. भोंदू अशोक खराच्या कार्यालयाची SIT कडून झाडाझडती करण्यात आली. फॉरेन्सिकसह SIT कडून खराच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली. SIT कडून ऑफिस सुद्धा सील करण्यात आलं. खरात प्रकरणावरून तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं असा आरोप होतोय. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट करत अशोक खरातवरून ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केलं. दरम्यान शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारेंमध्ये बार पलटवार पाहायला मिळाले. भोंदू अशोक खराचा आणखी एक कारनामा समोर आलाय. नाशिकच्या बावी इथल्या पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट खरातनं घातला होता अशी माहिती आहे. मंदिराची शक्ती संपल्याचा दावा त्यानं केला होता, त्यामुळं हे मंदिर जमीनदोस्त करा असा सल्लाही त्यानं दिला होता. मात्र गावकऱ्यांनी मंदिर पाडण्यास नकार दिला. सोलापूरच्या पापरी परिसरामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर चांदवड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुमारे तासभर झालेल्या या पावसाचा काढणीला फटका बसलेला आहे. गहू, हरभरा आणि कांद्याचं मोठं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल, कणकवली भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसला. थोड्या प्रमाणामध्ये गारपीट सुद्धा झाली. अचानक मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. हवामान विभागानं पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे आंबा आणि काजूचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेनं 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे खारघरपासून ते नेरूळपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याचा दर 2,500 रुपयांनी तर चांदीचा दर तब्बल 5,000 रुपयांनी घसरला. सोन्याचा दर GST विना 1,43,000 तर चांदीचा दर 2,35,000पर्यंत खाली आला. नंदुरबारच्या पळाशी गावात एक व्यक्ती विद्युत विभागाच्या हाय टेन्शन टॉवरवर चढला. संबंधित व्यक्तीचं नाव काळू ठाकून असं असल्याची माहिती आहे. तो मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती आहे. मागील 24 तासांपासून हा व्यक्ती विद्युत टॉवरवर चढलाय. तो मनोरुग्ण असल्यानं टॉवरवर चढल्याचा संशय आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली या वाघिणीनं एकाच वेळी 5 बछड्यांना जन्म दिला. बाजीराव श्रीवल्ली या जोडीची सर्व पिल्लं सुदृढ आहेत. त्यांचे संगोपन उद्यान प्रशासनाकडून काळजीपूर्वक केलं जातंय. बातमी आहे पंढरपुरातून. सावळाराम अशी ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अंगावर गुलालाची उधळण करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. परंपरेप्रमाणे राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठलाला आज पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. पागोटे बांधण्यात आले. यानंतर विधिवत पूजा करून विठ्ठलाच्या अंगावर गुलाल उधळून
राम जन्म साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात सुद्धा हजारो भाविकांनी राम जन्मोत्सवासाठी हजेरी लावली होती. पंढरपूरच्या विठ्ठलाला सावळा राम म्हणून ओळखलं जातं, त्यामुळं प्रतिवर्षी राम जन्मोत्सवासाठी पंढरपुरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिराच्या विश्वस्त शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते पूजा होऊन राम जन्मोत्सव साजरा झाला. दरम्यान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक भव्य आणि अद्वितीय सोहळा मुंबईत सुरू आहे. आकाशात महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि परंपरेची तेजस्वी छाप उमटणार आहे. या ड्रोन शोमध्ये तब्बल 2000 ड्रोनच्या साह्यानं महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा तसंच राज्याची सांस्कृतिक परंपरा आकाशात साकारली जाणार आहे. हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, कोवळांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण. पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव. आज देशभरातील प्रत्येक रामनामाचा अखंड गजर. आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश. जय श्रीराम. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने, अभिमानाने उभे आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा,
पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची. या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाहीत, ते आहेत हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.